ये सच है, महाराष्ट्र के एक स्कूल में एक मूवी एक्ट्रेस बच्चों को सिखाती है। कम विद मी टू ZP तारसना स्कूल टू मीट चंद्रा मैम, जिन्होंने अपने स्कूल के लिए 500 प्लस इनिशिएटिव्स लॉन्च किए। हाँ जी, 500 प्लस। माझ्या मते क्वालिटी एज्युकेशन म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होणे, त्यामध्ये विद्यार्थ्याचा मानसिक विकास, शारीरिक विकास, हे मी क्वालिटी एज्युकेशन मध्ये धरते. ज्या ठिकाणी शून्यातून आम्ही बदल केलाय ना, तर ती शाळा ही मानकरवाडीची आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टींचे बिफोर आफ्टर जर तुम्ही चेंजेस पाहिले तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील की या ठिकाणी आम्ही काय बदल केलेला आहे. आनंददायी शिक्षा कॉन्सेप्ट के अंडर शी हैज टॉट हर स्टूडेंट्स टू मेक प्रोडक्ट्स फ्रॉम द वेस्ट, सेट अप अ फ्रीकिंग सब्जी मार्केट, विजिट डिफरेंट काइंड्स ऑफ बिजनेसेस और ये बच्चों से डोनेशन ड्राइव्स भी करवाती है. एंड गेस व्हाट, इसके साथ ये सिनेमा लाइन में भी चमक उठी. 30 मे 2025 रोजी माझी अष्टपदी नावाची फिल्म रिलीज झाली. म्हणजे असा माझा एकंदरीत चित्रपटाचा प्रवास आहे. म्हणजे ऍक्च्युअल मी शिक्षिका आहे, पण मी शिक्षिका म्हणून कार्य करत असताना मला ही संधी उपलब्ध झाली म्हणून मी त्या संधीचं सोनं केलं. हा जो रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे, माझी वर्ग 3री 4थी 5वीची मुलं ऑपरेट करतात आणि ते स्वतः या ठिकाणी एखादा व्हिडिओ बनवतात. त्याचं जे एडिटिंगचं वगैरे काम आहे ते देखील ते शिकत आहेत, पण सध्या तरी मीच करत आहे. 1 जानेवारी 2026 रोजी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते आपल्या शासनाचा बीड जिल्हा शिक्षण विभागाचा जिल्हास्तरीय पुरस्कार भेटला. त्यानंतर जिल्हा आयडॉल शिक्षक म्हणून देखील माझा सन्मान झाला. What makes this story even more powerful is despite earning around 500 a day, villagers actively donate 200 rupees on their birthdays to the school. रोज 7 बजे सायरन बजता है और टीवीज बंद करके बच्चे पढ़ने बैठ जाते हैं. शिक्षकाचं जे व्यक्तिमत्व आहे ते बहुरंगी आहे, बहुगुणी आहे. चतुरस्त्र व्यक्तिमत्व जे असतं ते शिक्षकाचं असतं. शिक्षकानं ऍक्टर झालं पाहिजे, शिक्षकानं लेखक झालं पाहिजे. एखादी गोष्ट आपण रटाळवाने हे करण्यापेक्षा त्यांना जर अभिनयातून शिकवली, त्यांना जर गायनातून शिकवली, त्यांना जर एखाद्या नाटकातून शिकवली, त्यांना जर एखाद्या खेळातून शिकवली तर ते अधिक प्रभावीपणे होते. मैम को देख के सीखा, असली हीरो बस स्क्रीन पर नहीं, अक्सर चौक, मिट्टी और बच्चों के बीच में मिलता है. बस ऐसा टीचर और हीरो हर गांव में मिले तो क्या ही बात.